हिंगोली नांदेड राज्य महामार्गाची दुरावस्था समोर आली। तडे गेल्यानं महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय। हिंगोली नांदेड राज्य महामार्गाची दुरावस्था, वर्षभरात 333 अपघात झाले, तो 209 जणांचा मृत्यू झालेला आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यातील महामार्गावर रस्ते आता इकडे प्रवासासाठी नाहीतर आता मृत्यूंचा सापळा म्हणून ओळखले जाऊ लागले। याचं कारण तसंच आहे। बघताय की मी सध्या हिंगोली ते वसमत या महामार्गावरती आहे। बघताय संपूर्ण रस्त्यावरती या ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत। या भेगा इतक्या मोठ्या आहेत की संपूर्ण या ठिकाणी एक गाडीचं चाक या रस्त्यामध्ये या भेगामध्ये जाऊ शकतं आणि वाहनावरील नियंत्रण वाहन चालकात सुटू शकतं आणि मोठा अपघात होऊ शकतो। हा संपूर्ण या ठिकाणी रस्त्याची भीषण दाहकता आपण या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघतोय। मोठ्या प्रमाणात हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अपघात झालेले आहेत आणि आपण जर बघितलं असेल की यात हे एक महामार्ग नाही तर जिल्ह्यातील जे महत्त्वाचे महामार्ग आहेत त्या महामार्गावरती अशी प्रकारे परिस्थिती निर्माण झालेली आहे। धक्कादायक आकडेवारी आपण जर बघितलं असेल की या वर्षभरामध्ये जवळपास 333 अपघात झालेले आहेत आणि जवळपास यात 209 जणांचा मृत्यू या अपघातामध्ये झालेला आहे। ही धक्कादायक आकडेवारी आपण समोर आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या 4 वर्षाचा आपण विचार केला तर आकडेवारीमध्ये जवळपास 1019 अपघात झालेले आहेत आणि त्यामध्ये जवळपास 679 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि यामध्ये 447 लोकांना कायमच्या अपंगत्व आलेलं आहे। ही धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी 24 तास, हिंगोली।